हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं काय काय आपण बघितलं होतं. फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ह क्वांटिटीज, आपल्या सगळ्या क्वांटिटीज झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या की यूज कसे करायची, युनिट्स कशी यूज करायची, त्याचे कन्व्हेन्शन्स काय आहेत, रूल काय आहे. ठीक आहे, आता आपले 3 बेसिक आहे जे आपण एम अँड टी म्हणतो. एम स्टँड्स फॉर मास, एल स्टँड्स फॉर लेंथ अँड टी स्टँड्स फॉर टाइम. हे 3 बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा फिजिकल क्वांटिटीज जे डे टू डे लाईफमध्ये आपण रेग्युलर यूज करतो. ठीक आहे, मग त्यांचे मेजरमेंट करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्यानुसार त्यातलं पहिलं आहे मेजरमेंट ऑफ अ लेंथ. खूप मोठा थेरॉटिकल पार्ट आहे. त्यात तुम्हाला क्वेश्चन म्हणून असं काही मोठं तुम्हाला विचारलं जात नाही, कारण हे खूप बेसिक गोष्टी आहेत जे आपण बघतो. अगदी न्यूजमध्ये असो, रडार्समध्ये म्हणतो आपण, किंवा नॅकमध्ये असो, किंवा आपण म्हणतो आर्मी याच्यामध्ये म्हणतो, किंवा केमिस्ट्री लॅबमध्ये असो, फिजिक्स लॅब, हे सगळ्या लॅबच्या गोष्टी आहेत जे लॅबमध्ये समोरासमोर बघितल्याशिवाय तुम्ही ते इमॅजिन्स करू शकत नाही. कारण बरेच असे इन्स्ट्रुमेंट जे आहेत, जसं आपण वर्नियर कॅलिपर नावाचं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसणार आहे, त्यानंतर मायक्रोमीटर स्क्रू गेज सारखा असणार आहे, टेलिस्कोप असो, मायक्रोस्कोप असो, हे तुम्हाला सगळं लॅबमध्ये बघायला मिळणार आहे. मग तुमचे जे काही टीचर्स असतील ते तुम्हाला तिथे जास्त एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, कारण तो जर ॲपॅरेटस समोर असेल तरच तो आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो. तरीही तुम्हाला मी यूट्यूबचे बरेच लिंक टाकणार आहे जे तुम्ही बघा. पॅरलेक्स मेथडसाठी असो, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ते यूट्यूबवर सर्च करावं लागणार आहे. तुम्हाला मी लिंक टाकेन, त्यानुसार तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही इमॅजिनही करू शकता. कारण मी जितके एक्सप्लेन करते ते तुम्ही त्याच्यावर बघायचं आहे. ठीक आहे, बघा पहिला आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आता लेंथ आपण रोज कशाची मेजरमेंट करतो? रोड असतो, रोड आपण किलोमीटरमध्ये मेजर करू शकतो. एखादं क्लॉथ असेल व आपल्याला जर एखादा टॉप शिवायचा असेल मुलींना तर आपण म्हणतो 1 मीटर 2 मीटरचा टॉप वगैरे आपण शिवून घेतो. शर्टसाठी असेल तर शर्टसाठी आपण मीटरमध्ये लेंथ यूज करतो. बरोबर आहे. ठीक आहे, मला एक भिंत मोजायची आहे, भिंत वॉल आपल्याला मेजर करायची आहे, ते आपण मीटरमध्ये करू शकतो. बरोबर. एखादं छोटंसं बुक आहे तर आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो. मिलीमीटर म्हणजे आपल्याला मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर इथपर्यंत डिस्टन्सेस माहीत आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त डिस्टन्स आहे आणि त्याच्यापेक्षाही कमीचे डिस्टन्स आहे, मीटरपेक्षाही कमी, जे आपण 10च्या पॉवरमध्ये काय करू शकतो, दाखवू शकतो. का? कारण मीटर हे एसआय युनिट आहे, एक स्मॉल युनिट आहे जे आपण ते यूज करतो. ठीक आहे, आता मला लेंथ जे एक माउंटनची मेजर करायची आहे तर आपण इथे स्केल यूज करू शकतो का? मला अर्थ पासूनचं सन पर्यंतचं डिस्टन्स, दिस इज अर्थ, दिस इज सन, मला ह्यांच्यातलं डिस्टन्स मेजर करायचंय तर आपण मी इथं लेंथ यूज करू शकतो का? म्हणजे आपली साधी नॉर्मल स्केल यूज करू शकतो का? ऑब्विसली नॉट. मग इथं आपण काय करतो, वेवलेंथ टाईपची वेवलेंथ टाईपचा आपण मेथड यूज करतो. ठीक आहे, वेवलेंथ हा शब्द तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये ऐकला असाल. रेनबोज मध्ये कलर जे आहेत आपले विबगॉय, बरोबर, वायलेट टू रेड, हे आपण त्यांची वेवलेंथ सांगतो. वेव लेंथ, लेंथ त्याच्यामध्ये लेंथ हा शब्द आला, बरोबर. वेव, लाईट ही वेवच्या फॉर्म मध्ये असते आणि त्याची आपण लेंथ मेजर करतो, वेव लेंथ. ठीक आहे, तर आपण ते 10च्या पॉवर मध्ये बघा, 10⁻⁻10 असो किंवा 10⁻7 पॉवर मध्ये काय करू शकतो आपण, ते लेंथ मेजर्स करतो. बरोबर. ठीक आहे, त्यातले एक मेथड आहे पॅरालेक्स मेथड. साधी कन्सेप्ट आहे. पॅरालेक्स मीन्स व्हॉट? तुमचा हँड, त्याने एक ऍक्टिव्हिटी दिलेला आहे. आपला जो हँड आहे तो आपण घेतले समोर, आपल्या डोळ्याच्या समोर बरोबर पकडला आहे. ठीक आहे, मी एक आईज क्लोज करते, एका आईजनं हाताकडे लक्ष देते, कॉन्सन्ट्रेट करते. त्यानंतर लगेच मी दुसरा काय करते, एक आईज बंद करून दुसऱ्या आईने काय करते, ऑब्झर्वेशन करते. तर तुम्ही व्यवस्थित ह्या पद्धतीने ऑब्झर्वेशन केलं तर कॉन्सेप्ट तुम्हाला असं दिसेल, आपला जो हँड आहे तो बॅकवर्ड ग्राउंडकडे चाललाय, अगेन्स्ट ग्राउंड चालला आहे. तर आपल्याला हे काय दिसतं, थोडासा अपॅरंटपणा दिसतो, अपॅरंटपणा दिसतो. का? म्हणजे जी पोझिशन आहे ती पोझिशनला दिसत नाही तर दुसऱ्या पोझिशनला आपला हँड दिसतो. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतात, पॅरालॅक्स म्हणतात. ओके, मग ही मेथड कशी यूज करायची आहे, तुम्ही साधं चॉक, एखादं कोणतेही ऑब्जेक्ट घ्या आणि त्याला एका आईने कॉन्सन्ट्रेशन करा, त्याची पोझिशन चेंज करा, लगेच दुसऱ्या आईने कॉन्सन्ट्रेशन करा, तर तुम्हाला त्याचा तो त्याच्या मेन पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर गेल्यासारखा वाटतो. ह्याला ॲपरंट डिस्टन्स म्हणतात. नॉर्मली आपण जेव्हा ट्रेनमधून जातो आणि बाहेरची झाडे किंवा बिल्डिंग्स आपण जेव्हा बघतो तर आपल्याला ते काय वाटतं, ते त्यांची पोझिशन सोडून पुढे जाते, म्हणजे त्यांची ॲपरंट पोझिशन दिसते. ॲक्च्युली ते सगळे ऑब्जेक्ट तिथेच असतात, पण हे आपल्याला दिसतं. बरोबर, हे याला काय म्हणतात, त्याला आभास आपण म्हणू शकतो. त्याला काय म्हणायचं आहे, पॅरालॅक्स मेथड. ठीक आहे, तिथे
टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम आहे बघा, E1 and E2, पोझिशन ऑफ I1, पोझिशन ऑफ I2. आपण ह्या दोन्ही आयनी एका ऑब्जेक्टवर काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन करतोय आणि आपल्याला हे त्यांच्यातलं काय फाइंड आउट करायचं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता हे डिस्टन्स मी डी ने डिनोट केलं. तर बघा ह्या दोन पोझिशन्स ज्या आहेत त्यांच्यामधला एक अँगल आहे, तर तुम्ही अल्फाने डिनोट करू शकता किंवा थीटाने डिनोट करू शकता. त्याला काय म्हणतात, थीटा पॅरलॅक्स अँगल. त्याला काय म्हणायचं आहे, पॅरलॅक्स अँगल. आणि तुमचा जो फॉर्म्युला आहे जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे डिस्टन्सचा, तो काय येणार आहे, E1 E2 म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स अपॉन त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स विच इज डिनोटेड बाय डी. बरोबर, किंवा ह्या दोघांमधला जे डिस्टन्स आहे आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे, जो आपण अल्फा घ्या किंवा थीटा यूज करा. तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, त्या ऑब्जेक्टचं आपल्या आय पासूनचं आपण काय फाइंड आउट केलं आहे, डिस्टन्स फाइंड आउट केलं. बरोबर, हे काय म्हणतात, पॅरलॅक्स मेथड. आता नॉर्मली जवळच्या वस्तूंसाठी ही मेथड वापरणे गरजेचे नाहीये, पण जे डिस्टन्स ऑब्जेक्ट आहेत, खूप लांब वर आहे, म्हणजे बघा अर्थ पासून एक स्टार आहे, त्याचा आपल्याला लेंथ मेजर करायची असते. ठीक आहे, तर काय करावं लागेल, दोन वेगवेगळ्या डिस्टन्सवर दोन वेगवेगळे ऑब्झर्वर पाहिजे. आपण ऑब्झर्वर आहोत. ठीक आहे, अर्थच्या एका पोझिशनला आणि दुसऱ्या पोझिशनला अशी दोन ऑब्झर्वरांनी बाय टेलिस्कोप जेव्हा हे मेजरमेंट केलं जातं. आता हे मेजरमेंट म्हणजे काय, लेंथ किंवा स्केल यूज केली जात नाही, तिथं काय यूज केलं जातं, वेवलेंथ यूज केली जाते. कशी यूज केली जाते, इथून एक लाईट पास केली जाते आणि ती लाईट वापस येण्याची, म्हणजे जो काही टाइम असतो तो टाइम मेजरमेंट केला जातो. ठीक आहे, कारण ह्या बऱ्याच प्रोसेस आहेत, तुम्हाला मी युट्यूबवर जी लिंक टाकते त्यात तुम्हाला अजून जास्त कळेल. ठीक आहे, तर अर्थच्या दोन पोझिशनवरून एकाच ऑब्जेक्टवर आपण जेव्हा ऑब्झर्व करतो, त्यातला जो अँगल आहे पॅरलॅक्स अँगल, त्या डिस्टन्सने आपण काय फाइंड आउट करू शकतो, त्या स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, अजून एक ऍप्लिकेशन काय आहे, मला अर्थचं जर डायमीटर फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, काय करू शकतो, अर्थचे दोन टोक, आपण एक म्हणू काश्मीर आणि दुसरं म्हणू कन्याकुमारी. एक ऑब्झर्वर काश्मीरला, एक कन्याकुमारीला, ह्या दोघांनी एखाद्या कोणत्या तरी ऑब्जेक्टवर कॉन्सन्ट्रेशन केलं. ठीक आहे, तर आपले हे दोन डिस्टन्स माहीत असतं, ते आणि त्यांच्यातला अँगल हे आपण फाइंड आउट करू शकतो. मग बाय फॉर्म्युला आपण काय फाइंड आउट करू शकतो, डायमीटर. त्या दोन ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स म्हणजेच त्या अर्थचे आपण काय फाइंड आउट करू शकतो, डायमीटर फाइंड आउट करू शकतो. तर त्यांचे हे असे ह्या पद्धतीचे ऍप्लिकेशन्स आहेत. बरेच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, डू यू नोचा एक तुम्हाला चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला AU हा पार्ट दिसेल, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं त्याला म्हणतात. ठीक आहे, 1 लाईट इयर म्हणून आहे. बरोबर, म्हणजे जे काही सगळे डिस्टन्स आहेत हे खूप मोठे डिस्टन्स आहेत जे तुम्ही मेजर करू शकता. बरोबर, त्यानंतर बघा सगळ्यात लहान डिस्टन्स ॲटम. ॲटम मधला न्यूक्लियस जो आहे तो 10⁻⁻15, त्यालाच 1 फर्मी असं म्हणतात, कारण सायंटिस्ट फर्मीने हे फाइंड आउट केलेलं आहे. हे सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. आणखीन सन पासून अर्थचं डिस्टन्स किंवा त्याच्यापेक्षाही वेगवेगळे मोठे मोठे गॅलेक्सीचे डिस्टन्स आहेत, 10⁻25 पर्यंतच्या रेंज पर्यंतचे आहेत. ते सगळ्यात काय आहेत, मोठे डिस्टन्स. म्हणजे मोठ्यात मोठी डिस्टन्ससाठी वेगळे स्केल यूज करतोय आपण आणि सगळ्यात स्मॉलेस्टसाठी वेगळे यूज करतोय. ठीक आहे, मग हे जे काही सगळे स्केल मेजरमेंट वेगवेगळ्या टाईपचे, पण आपण मेजर मात्र काय करतो आहे, लेंथ. तर आपला जो बेसिक फिजिकल क्वांटिटी लेंथ आहे हे मेजर करण्याचे डिफरंट ऍप्लिकेशन्स आपण पाहिले. नेक्स्ट आहे मास. नॉर्मली मास आपण वेट बॅलन्सर बघतो, आपण आपलं वेट जे आहे ते केजी मध्ये बघतो. एखादा आपण धान्य घेत असो, राईस वगैरे ह्या टाईप मध्ये, शुगर वगैरे, हे आपण केजी मध्ये आपण सगळं बघतो. ठीक आहे, अजून मास सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. तुम्हाला सांगा एखाद्या ॲटमचं मास असेल तर तुम्ही सायन्समध्ये शिकलंय, कार्बनचा 12th पार्ट तुम्ही काय करता, 1 ॲटॉमिक युनिट म्हणून यूज करता, AMU असं म्हणतो आपण त्याला. बरोबर, कार्बनचा 12th पार्ट म्हणजे 1 ॲटॉमिक युनिट असं त्याला आपण म्हणतो. इतकंच स्मॉलेस्ट. अगदी शुगरचं पण CHO 12, 11, 22 ह्या टाईप मध्ये. बरोबर, मग आपण काय करतो, ह्याचा ॲटॉमिक मास कार्बनचं 6 आहे इंटू 12 प्लस ह्या टाईप मध्ये ऍडिशन करून आपण ह्याचं काय फाइंड आउट करतो, मास. याचा अर्थ जितकं स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याचं मास फाइंड आउट करण्याची, ॲटॉमिक मास असो, मोलार मास असो, ते फाइंड आउट करण्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, अगदी मला एखादं व्हेइकल मेजर करायचं असेल, त्याचं वेट मेजर करायचं असेल तर आपण ते टन मध्ये बघतो, क्विंटल्स मध्ये बघतो.
ठीक आहे, म्हणजे वस्तूवर डिपेंड आहे की त्याचं मास आपण कसं फाइंड आउट करणार आहे. त्याचं नॉर्मल युनिट काय आहे, केजी, SI युनिट. आणि लास्ट वन टाइम. टाइमचं बेसिक आहे. टाइम आपण कशामध्ये मेजर करतो, सेकंड मध्ये मेजर करतो. त्यामध्ये एक 1 सोलार डे म्हणून आहे बुकमध्ये तुमच्या. 1 सोलार डे म्हणजेच काय, आपला एक रोटेशन आरचा किती असतो, 24 आवर्स. एका आवर मध्ये किती मिनिट्स असतात, 60 मिनिट. आणि 1 मिनिट मध्ये सेकंड किती असतात, 60 सेकंड. जेव्हा तुम्ही हे काउंटिंग करता तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळते 86400 सेकंड. मीन्स व्हॉट, 1 सोलार डे मीन्स व्हॉट, 86400 सेकंड. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने बरेच टाइम मेजरमेंट, अगदी CCM क्लॉक वगैरे असे बरेच प्रकारचे क्लॉक्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. मग CCMच काय यूज केला जातो, बाकीचे काय नाही केलं जातं, हायड्रोजन ॲटमचा कसा यूज केला जातो. ठीक आहे, तर कसं आहे, आपण 11th फिजिक्सला आता स्टार्ट केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी लगेच समजल्याच पाहिजे असा अट्टास तुमचा नसला पाहिजे, कारण बघा बराच पार्ट केमिस्ट्री मधला आहे. ठीक आहे, बरेच अँगल्स वगैरे जो पार्ट आहे तो मॅथ्सच्या फर्स्ट लेसन मध्ये आहे. फिजिक्सचा बराच पार्ट लेनचा जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता कळल्याच पाहिजे असा अट्टास न ठेवता तुम्ही जनरली फक्त रीडिंग करत जायचंय. ठीक आहे, कारण हळूहळू तुम्ही जसे जसे कॉलेजला जाल किंवा बाकीच्या विषयांमध्ये हात घालाल, हळूहळू या सगळ्या गोष्टी कळत राहतील. फक्त बेसिकली एकदा फक्त रीड करा. ही इतकी मोठी महत्त्वाची सध्या तरी कन्सेप्ट नाहीये. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.